नमस्कार. मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आणि अभिमान वाटतो, की क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आवाजाने आणि शब्दांच्या साथीने थरारक निर्माण करणारा एक समालोचक म्हणजे आमचा मित्र, एक कॉमेंटेटर म्हणून ज्यावेळेस तो समालोचन करत असतो, त्यावेळेस प्रामुख्याने सगळ्यांची मनं जिंकतो. परंतु खऱ्या आयुष्यामध्ये जेव्हा प्रत्यक्षात वेळ येते, त्यावेळेस निसर्गाच्या रौद्र रूपामध्ये स्वतःला झोकून प्रामुख्याने जो दुसऱ्यांचा जीव वाचवतो, तो खऱ्या अर्थानं जीवनदाता म्हणून गणला जातो. तुम्हाला कळलंच असेल की मी कोणाबद्दल बोलतोय. खऱ्या अर्थाने मित्रांनो, 26 जुलैचा पाऊस आणि 26 जुलै 2026चा पाऊस जर बघितलं तर 15 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा ती घटना घडली. ढगफुटीचं वातावरण सुरू झालं आणि ढगफुटी 2 ते 3च्या दरम्यान म्हणजे 1 तासामध्ये रौद्र रूप निसर्गाचं पाहायला मिळालं आणि चोंडे धबधब्यावर प्रामुख्याने हजारो लोकांची त्या ठिकाणी गणती होती आणि हजारो लोकं त्या ठिकाणी त्या दिवशी एन्जॉय करण्यासाठी आली होती आणि अचानक रुद्ररूप धारण केलं आणि असं असताना पाण्याची पातळी इतकी वाढली की खाली बसणाऱ्या जे कोणी पर्यटक होते ते पर्यटकांना कळलं नाही आणि त्या पाण्यामध्ये ते वाहून गेले. असं असताना प्रामुख्याने 3 पर्यटकांचं प्राण वाचवण्यासाठी आमचे मित्र, माझे मोठे बंधू, बनाचवाडी या संघाचे कर्णधार आणि मारुती धबधब्यावर स्वतःचं उदरनिर्वाहासाठी मक्याचं दुकान लावणारा आमचा सगळ्यांचा लाडका परशुराम पोकळा, जो साक्षात संजीवनी घेऊन मारुतीरायाप्रमाणे त्या ठिकाणी अवतरला आणि त्यांनी प्रामुख्याने 5 माणसं जी वाहून गेली होती त्यापैकी 2 माणसांना त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आणि शोधलं आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमच्या परशूने हे कार्य केलेलं आहे. आणि आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते, की आमच्या दत्तनगर डोळखाम संघाचा नटखट कर्णधार रब्बानी शेख या मुलाचंही मी कौतुक करेल, की त्यांनी देखील अगदी मोठा खांब घेऊन पाण्यामध्ये उतरला आणि त्यांनी देखील प्रामुख्याने प्राण वाचवण्यामध्ये सहकार्य निभावलं. आणि सकाळी ज्यावेळेस 5वा व्यक्ती आम्हाला सापडला, म्हणजे आत्ताच नुकताच मी पाहिलं तर त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याचे फोटोज देखील ग्रुपवर आलेत. आणि एका तळेगावचे आमचे मनोहरजी देशमुख साहेब होते, त्यांनी मला फोन केला होता. त्यांच्याच मला वाटतं भावाचा का कोणाचा तरी पुतण्या होता आणि त्यांनी सांगितलं की तो आमच्याच तळेगावचा आहे. तर अशा पद्धतीने पोलीस बंधूंचे मुलाचं त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि आणखीन एक माणूस मृत्यू झाला आहे. परंतु 3 माणसांना जीवनदान देण्याचं कार्य रब्बानी शेख आणि आमचा लाडको परशुराम पोकळा यांनी केलेलं आहे. मी फक्त त्यांच्या या कार्याचा गुणगौरव करू शकतो, कारण त्या ठिकाणी मी असतो तर कदाचित मीही ती उडी मारू शकलो नसतो. कारण जेवढे होते ते फक्त बघत राहिले, परंतु त्या दोघांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता आज 3 माणसांचं जीवन वाचवलं. त्यांच्या कुटुंब त्यांना किती दुवा देत असेल हे देखील आपण म्हणू शकतो. आणि खऱ्या अर्थानं सांगावंसं वाटतं की दोन्हीही क्रिकेटर आहेत. दोन्हीही एक सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी जे प्रामुख्याने आदिवासी म्हणून ओळखले जातात, सह्याद्रीचे निवासी आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये हिंमत होती. आणि आमचा रब्बानी शेख याचं विशेष करून कौतुक करेल, की त्यांनी देखील हिंमत दाखवली आणि देवाने त्या तिघांचं प्राण वाचवलेलं आहे. मी एक मित्र, समालोचक आणि डोळखाम ग्रामीण क्रिकेटचा समालोचक म्हणून मी त्यांना खूप त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आणखीन येणाऱ्या पर्यटकांना सांगतो, की पाणी कधी वाढेल हे सांगू शकत नाही. मी तर आता कुठल्याही शिक्षकांनाही आग्रह करणार नाही, मित्रांनाही आग्रह करणार नाही, की तुम्ही चोंड्या धबधब्यावर या. परंतु एवढं नक्की सांगेल, की स्वतःची काळजी घ्या. मी अगोदरच सांगितलं होतं, की स्वतःची काळजी घ्या. पाऊस हा ढगफुटीच्या प्रमाणात जर वाढला तर जीव घेऊन जाऊ शकतो. हे रौद्ररूप आपण पुनश्च एकदा निसर्गाचं पाहिलं आहे. धन्यवाद. सुरक्षित राहा.